हॅलो फ्रेंड्स, कसे सगळे? आशा करते सगळे मस्तच असणार. मी पण ठीकठाक आहे. तर काय चाललंय, सर्वांचं गरमी चालू झाली आणि चला आता मला म्हणजे खूप काम आहेत. तर स्वयंपाक बनवते. स्वयंपाक म्हणजे ना तडका वगैरे काय द्यायचं नाही आहे. तर भात बनवला हे बघा, इकडे बघा, त्याच्यावरती हे इंडक्शन आहे, त्याच्यावरती भात बनवते. आणि बघा ही भाजी असंच म्हणजे तडका वगैरे नाही द्यायचं. हे राजमा सगळं मिक्स करून असं बनवलं. तर जोपर्यंत आता तो ठीक होत नाही तोपर्यंत तडका वगैरे नाही द्यायचा. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. आणि काय बोलतात, त्याच्यावर झाकून ठेवतो. हे बघा, सगळं मिक्स केलं आहे. म्हणजे दुधी पण आहे, मिरची वगैरे खाऊ शकतो, फक्त मसाला नाही खायचा. तुमच्या सगळ्यांना माहीत असेल, हळद नाही, मसाला नाही. तर काय करणार आता, देवी आल्यावर असंच करतात ना. आम्हाला पण काय एवढं माहीत नव्हतं पहिलीच वेळा. तर आपण जेवढं म्हणजे पाळणार तेवढं त्याला त्रास कमी होणार ना, आणि लवकर बरा होणार. तर ते बघा, तिकडे बघा, तो जरा मोबाईल घेऊन बसला. म्हणजे आज जरा थोडंसं ठीक आहे, बरं वाटते. आणि जाऊन ते काय बोलतात, इलेक्ट्रॉल पावडर आहे ती सगळं घेऊन आले. नारळ पाणी आणलं होतं, नारळ पाणी त्याला दिलं. म्हणजे तेवढं काय जमत नाही आहे, तरी पण त्यांनी नारळ पाणी थोडंसं प्यायला आणि बाकीचं अजून आता फ्रीजमध्ये ठेवलं. तर जसं जसं थोडं थोडं जमतं आहे तसं खायला त्याला. म्हणजे कसं, मी असं म्हणते की जेवढं खाणार ना तेवढा म्हणजे लवकर बरा होणार. आणि तर गळ्याच्या आतमध्ये पण ते म्हणजे फोड्या सगळं म्हणजे असं पूर्ण इथून इथपर्यंत पूर्ण आल्या बोलतो आहे. काल खूप त्रास होत होता. काल ते एवढं टेन्शनमध्ये होते ना मी, काय करू आणि काय नाही, सलाईन लावायला लागते काय, कारण काही खात जातच नव्हतं. फक्त पाणी म्हणजे असं लिक्विडसारखं. मिक्सरला मी ॲपल मिक्सरला लावून त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकून असं त्याला प्यायला द्यायचो. काल ज्यूसवरच होता तो. थोडी एवढी डब्यामध्ये भाकर चुरून दिलेली, तर एवढी भरवली बस. त्याला आता काय बोललं, राजमा आणि राईस खायचं. तर त्याच्यासाठी हे बघा, राजमा बनवला मी. म्हणजे असं एवढा इतका बारीक बनवला मी, एकदम जास्त ना, एकदम असं हे बघा, पूर्ण असं एकदम बारीक केलं आहे त्याला. आणि ह्याच्यात हे जे मोठे मोठे दिसत आहेत ना, तर हे पण साईडला काढायला लागेल. त्याला गाळून राईसवरती टाकून त्याला भरवायला लागेल, कारण गिळायला नाही जमत त्याला. तर चला आता म्हणजे खूप म्हणजे कसं ना की रोज चादर वगैरे चेंज करायला लागते. तर आता मला झालं, माझे भांडे वगैरे घासून झाले. जरा बाहेर गेले होते, बँकेमध्ये काम होतं म्हणून. नाहीतर ह्या टायमापर्यंत सगळं काम होऊन जातं माझं घरी असल्यावर. 12 वाजेपर्यंत सगळं काम होतं. तर मी म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ पूजापाठ पण चालू आहे. काय म्हणतात, धूप वगैरे देऊन पूजा करून सगळं करते मी. तर खूप म्हणजे आज जरा थोडासा फरक आहे आणि खूप बरं वाटते. तर आता कपडे भिजत घातलेच जाते, कपडे धुवायला पटापट, तोपर्यंत भात होईल. मग त्याला जेवायला देते आणि मग दुपारची दवा वगैरे. तर तुम्ही मला असंच सपोर्ट करत राहा. जेवढं होईल तेवढं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि संध्याकाळी 7च्या नंतर लाईव्ह येईल. तर 1000 सबस्क्राईब झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. असाच सपोर्ट करत राहा. ठीक आहे, चला, बाय बाय, टेक केअर.